नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत 2026 YCM जानेवारीची ॲडमिशन चालू झालेली आहे. त्याची प्रोसेस कशाप्रकारे करायची, स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस असेल. सर्व व्हिडिओ आपण लास्टपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम आपण Googleला YCMU टाइप केल्यानंतर ही वेबसाईट आपल्याला पहिल्यांदा दिसेल. यानंतर आपल्याला ॲडमिशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. ॲडमिशन या टॅबवरती केल्यानंतर शैक्षणिक सत्र जानेवारी 2026 प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि लिंक्स, ऑनलाईन प्रवेश अर्ज, माहिती पुस्तिका, सी प्रवेश सूचनापत्रे सर्व या ठिकाणी आपल्याला नोंदणी संपर्क क्रमांक तसेच विभागीय केंद्र संपर्क सेवा. तर नवीन नोंदणीसाठी इथे क्लिक करा असा ऑप्शन आपल्याला स्टुडंट म्हणजे तुम्हाला फक्त फर्स्ट इयरला ॲडमिशन नवीनच तुम्ही YCM मध्ये नवीनच याआधी कोणतीही प्रोफाईल तुम्ही तयार केलेली नसावी. त्यासाठी फ्रेशर स्टुडंटचा ऑप्शन तुम्हाला दिले आहे आणि रजिस्टर्ड स्टुडंट म्हणजे तुम्ही ऑलरेडी फर्स्ट इयर, सेकंड इयर केलेलं आहे. म्हणून ते कितीही वर्षापूर्वी केलेलं असू त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुमच्याकडे PRN नंबर ऑलरेडी असेल तर तुम्ही रजिस्टर्ड स्टुडंटमध्ये असता. ज्याच्याकडे PRN नाही त्यांनी फ्रेशर स्टुडंटमध्ये असता. तर या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा आपण ऍडमिशन प्रोसेस जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर पहिल्यांदा पाहूया रजिस्टर्ड स्टुडंटचं ऍडमिशन प्रोसेस काय असतात. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर्ड स्टुडंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल. या इंटरफेस मध्ये तुम्ही पाहू शकता की तुमचा PRN तुम्हाला टाकायचा आहे. PRN टाकल्यानंतर टिक करायची आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचे. प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसेल. त्या ठिकाणी पासवर्ड टाकून लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल. तुमची पर्सनल डिटेल, ॲड्रेस, एज्युकेशन, रिझर्वेशन, फोटो आणि साइन हे सगळं डिटेल्स तुमचे ऑलरेडी कंप्लीट असणार आहे. तुम्ही फक्त अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अप्लाय ऑनलाईन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या काही कोर्ससाठी जे ॲडमिशन करायचे आहे ते कोर्स आपल्याला दिसणार आहे. त्याची सुद्धा प्रोसेस आपण पाहणार आहोत कशा प्रकारे असेल. आता सर्वात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना PRN नाही त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कसे करायचे. त्यानंतर त्यांनी फ्रेशर स्टुडंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. या ऑप्शनवरती क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक नवीन इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. आता नवीन इंटरफेस दिसण्याआधी सर्वांना माहिती आहे की आपली ॲडमिशनची डेट आहे ती 14 फेब्रुवारी लास्ट आहे. त्यामुळे सर्वांनी ही काळजीपूर्वक व्हिडिओ पहा. कोणताही आपण हे करताना कोणतीही चूक करू नका, जेणेकरून आपलं वर्ष वाया जाईल. आता 2000 ॲडमिशन फ्लोसाठी रजिस्टर आपल्याला स्वतः करायचे. ॲप्लिकेशन अप्रूव्हलपर्यंत प्रोसेस आहे. तर न्यू युजर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. माझ्याकडे पासपोर्ट साईजचा रंगीत छायाचित्र सॉफ्ट कॉपी आहे आणि त्याचा जो DPI आहे 72 ते 150 DPI स्कॅन केलेलं स्वतःचा फोटो पाहिजे. तो फोटो अपडेट केल्यानंतर त्रास होऊ शकतो. नंतर खूप अर्ज करावे लागतात. त्यामुळे आत्ताच लेटेस्ट फोटो आपण अपलोड करायचा. त्यानंतर माझ्याकडे वैध ईमेल आयडी, मोबाईल नंबर म्हणजे तुमचा रेग्युलर जो अपडेट असणार आहे तो चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा काय आहे? आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडणी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही एक पुरावा आपल्याला गरजेचा आहे. त्यानंतर माझ्याकडे मागासवर्गीय जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल म्हणजे जर तुम्ही कास्टमधनं ॲडमिशन घेत असाल तर तुमच्यासाठी तुमच्याकडे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल आणि जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे. नाही अन्यथा तुम्हाला ओपनमधनं ॲडमिशन घ्यावे लागेल. माझ्याकडे पात्रता परीक्षेसाठी मार्कशीट उत्तीर्ण आता पात्रता परीक्षा कोणासाठी? तर पात्रता परीक्षा फक्त MBA, MCA साठी, बाकी कोणत्यासाठी पात्रता परीक्षा नाही. बाकीच्यांची शेवटची पात्रता परीक्षा म्हणजे 12वी असेल, काहींची ग्रॅज्युएशन असेल. माझ्याकडे राजपत्र अधिसूचना आहे. जर तुमच्या नावात काही मध्ये बदल करायचा असेल, नावापेक्षा वेगळं काहीतरी असेल, इच्छित असाल, अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला तुमचं गॅजेट बनवून घ्यावं लागेल. तरच तुम्ही नवीन नावाने अप्लाय करू शकता. त्यानंतर ह्या सगळ्या टर्म अँड कंडिशन तुम्हाला मान्य असतील, तर आय हॅव रीड अबाउट इन्फॉर्मेशन केअरफुली, आय हॅव अंडरस्टूड इट प्रॉपरली, ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता जे काही डिटेल्स आहेत त्या कंपल्सरी आहे. जसं तुमचं आधार कार्डवरती सेम टू सेम आहे ते नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. स्पेलिंग बरोबर ते करायचं. आडनावाने सुरुवात असेल तर आडनावाने टाका. नावाने सुरुवात असेल आधार कार्डला तर नावाने करा. नंतर तेच नाव सेम आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. कंट्री सिटिझनशिप सगळ्यांचं इंडियनच राहील. त्यानंतर 12 अंकी आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे.
मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर तुम्ही जे जेंडर आहे त्या जेंडर आपल्याला सिलेक्ट करून आपला रेग्युलर मोबाईल नंबर टाकून सेंड ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. सेंड ओ-टी-पी केल्यानंतर लगेच व्हेरिफायसाठी ऑप्शन येणार आहे. त्यानंतर आपला मेल आयडी आपला रेग्युलर टाकून घ्यायचा आणि सेंड ओ-टी-पी या ठिकाणी केला. तो ओ-टी-पी आपल्याला टाकून व्हेरिफाय करायचं आहे. त्यानंतर जो कॅप्चा कोड दिलाय तो कॅप्चा कोड या बॉक्समध्ये एंटर करायचा आणि आय एक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. एक्सेप्ट केल्यानंतर दोन्ही ओ-टी-पी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारेल. नवीन पासवर्ड तुम्ही तुमचा एखादा स्पेशल कॅरेक्टर यूज करून आपल्याला तो पासवर्ड बनवायचा आहे. तो पासवर्ड केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड आपल्या मोबाईलला येईल. आता तो आल्यानंतर त्याने आपल्याला पुन्हा त्याच प्लॅटफॉर्मला जाऊन लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी युजर आयडी, पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन करण्याआधी तुमच्याकडे 16 डिजिट पी-आर-एन नंबर नसणारच आहे. त्यामुळे नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं कारण की आपलं याआधी वाय-सी-एममध्ये ॲडमिशन नसणार आहे. त्यानंतर आता बरीचशी जी काही प्रोसेस आहे ती आपण पहिल्यांदा पाहून घ्या. तर ती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, तुमचं नाव इत्यादी या ठिकाणी व्हेरिफाय करून घ्यायचं आहे. आता हे व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला कोणताही चेंज करता येणार नाही. मग तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज येईल, की तुमचं युजर नेम जे आहे आणि पासवर्ड जो आहे तो आलेला आहे. तो टेक्स्ट मेसेजमध्ये आपल्याला दिसणार. तो टाकून आपण लॉग इन करायचा आहे. युजर नेम, पासवर्ड टाकून न्यू पासवर्ड जर चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करून प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो पासवर्ड कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर येस या केलं. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला वेलकम अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तुमची पर्सनल डिटेल, कॉन्टॅक्ट डिटेल, एज्युकेशनल डिटेल, ॲड्रेस डिटेल, रिझर्वेशन डिटेल, अपलोड फोटो, साइन अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. तर अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्यावेळी तुम्हाला पर्सनल वैयक्तिक माहिती तुमची सर्व काही भरून घ्यायची आहे. पहिली 100% आपली प्रोफाईल कंप्लीट करायची. त्यानंतरच आपण अर्ज करणार आहोत. अर्जाची ॲप्लिकेशन अप्रूव्ह होणार आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल असतील, कॉन्टॅक्ट डिटेल, ॲड्रेस, रिझर्वेशन डिटेल्स असतील आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे फोटो आणि साइन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. मग आता हे अपलोड करताना तुम्ही पाहू शकता, की तुमची पर्सनल डिटेलमध्ये काय-काय असणार आहे. तुमचं नाव बर्थ सर्टिफिकेटवरती असेल किंवा दुसरं कोणत्या प्रमाणपत्र असेल, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं मॅरिटल स्टेटस, तुमचं मार्कशीटवरती कोणतं नाव प्रिंट आलं पाहिजे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं जन्मतारीख, नाव चेंज केलं असेल तर त्याचं रिझन, ब्लड ग्रुप, कंट्री, लोकेशन, ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणच्या सर्व माहिती आणि तुम्ही एन-आर-आय रजिस्ट्रेशन आहात का? सॉरी त्यानंतर कंट्री असेल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तहसील, ॲड्रेसमध्ये ॲड्रेस डिटेलमध्ये ह्या सर्व माहिती तुमच्या पत्त्याच्या माहिती असणार. त्यानंतर रिझर्वेशन डिटेल्समध्ये रिझर्वेशन कॅटेगरी तुमची ओपन आहे, ओ-बी-सी आहे, एन-टी आहे, एन-टी-डी आहे, एस-सी आहे, एस-टी आहे. ती तुमची कास्ट आहे ती सिलेक्ट करायची आणि जर ती असली नंतर तुम्ही ती करून आपल्याला सेल्फ एम्प्लॉय आहे, तुम्ही कुठे काम करताय असेल तर येस, नसाल तर नो करायचं. तुमचं ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे आणि तुमच्या पालकांचा व्यवसाय या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने टाकू शकता आणि जर कास्टमध्ये फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे. कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. व्हॅलिडिटी सुद्धा बहुतेक कोर्सलाही लागतेच. त्यामुळं जी आपल्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहे. जर ह्यापैकी कुणाकडे काही डॉक्युमेंट नसेल तर आपण ओपनमधनं अर्ज करू शकतो. त्यानंतर आता तुमची बेसिक डिटेल्समध्ये मेन झालं एज्युकेशन डिटेल्स. जी परीक्षा उत्तीर्ण आहे 10वी, 12वी, डिग्री, डिप्लोमा याआधी कोणताही कोर्स झाला असेल तर सर्व कोर्स, त्याची बोर्ड, युनिव्हर्सिटी, स्कूल नेम, पासिंग डेट आणि त्याचे मार्क आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर सगळ्या ठिकाणी भरले की तुम्हाला अशा एक प्रकारची ग्रीन टिक झालेली दिसेल. आता फोटो आणि साइन सगळ्यात लास्टला आपल्याला अपलोड करायचा आहे. आता फोटो आणि साइन अपलोड करण्यासाठी आपल्याला तो कम्प्रेस करून घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा वेबसाईटसुद्धा दिलेल्या आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट वेबसाईटला टाकून फोटो स्कॅन किंवा CCANAD ह्या वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, फोटो कम्प्रेस करू शकता. त्या वेबसाईटला गेल्यानंतर अपलोड फोटोग्राफ करायचे. त्यानंतर अशा प्रकारे आपला फोटो दिसेल. यूज फोटोग्राफ आणि सिग्नेचर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर आपला फोटो कम्प्रेस आणि क्रॉप होऊन आपल्याला भेटेल. सही अपलोड करायची. सहीसुद्धा आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्या दोन्ही डाउनलोड करून आपल्या फोटोग्राफ आणि सिग्नेचर या पेजला आपल्याला अपलोड करून द्यायच्या आहे. दोन्ही आत्ताच्या लेटेस्ट करायचे. त्यानंतर
युअर प्रोफाईल डिटेल्स इज व्ह्यू कंप्लीटेड म्हणजे तुमची प्रोफाईल 100% कंप्लीट झाली. त्यावेळेस कन्फर्म प्रोफाईल डिटेल्स असा ऑप्शन येईल आणि ती कन्फर्म करण्याआधी प्रोफाईल समरी आपल्याला दिसेल. सगळी माहिती आपण नीट वाचायची. यानंतर कोणताही आपल्याला चेंज करता येत नाही. आता ही केल्यानंतर आपल्याला आय कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म अँड ॲप्लिकेशन किंवा एडिट करायचं असेल तर एडिट आणि जर बरोबर असेल कन्फर्म अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कन्फर्म आणि प्रोसीड करण्याआधी तुम्हाला आय कन्फर्मवरती हे काय करायची टिक मार्क करायची. त्यानंतर 100% प्रोफाईल तुमची कंप्लीट होईल आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर कोर्स असेल. आता तुम्हाला कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, तो कोर्स आपल्याला नाव सर्च करायचे आणि त्या नाव सर्च केल्यानंतर अप्लाय नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता अप्लाय नाऊवरती केल्यानंतर तुमचं लास्ट क्वालिफाय एक्झाम कोणती असणार आहे, ती सिलेक्ट करायची. 12वी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल, ज्या कोर्सवरती ती डिपेंड असेल. जर या व्यतिरिक्त कोणती अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा आपल्या क्लासची मेंबरशिपच्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊन लवकरात लवकर सर्व प्रॉब्लेमच्या अडचणी लगेच दूर करू शकता. प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर स्टडी सेंटर कुठे घ्यायचं आहे, सगळ्या ठिकाणी स्टडी सेंटर आहे. तुम्हाला त्या ठिकाणचे स्टडी सेंटर टाकायचं आहे. त्या स्टडी सेंटरमध्ये किती जागा आहे, आता अवेलेबल आहे का नाही सर्व दिसणार. ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्या स्टडी सेंटरला आपलं सगळं काही काय असणार आहे, ज्या काय प्रोजेक्ट असतील किंवा इतर कामे असतील किंवा एक्झाम असेल त्या सेंटरला आपल्या होत असतात. त्यानंतर इंग्लिश माध्यम, मराठी माध्यम काय असेल ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट निवडण्यासाठी तुम्हाला आत्ताच विचारलं तर सब्जेक्ट निवडून सेव्ह अँड प्रोसीड करायचे. त्यानंतर जेवढे मिनिमम सब्जेक्ट दिले ते तेवढे आपण सिलेक्ट करायचे. त्यानंतर सेमिस्टर 2चे सुद्धा विषय आत्ताच निवडायचे असतात आणि ते अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचे. नंतर रेग्युलर फी का इंटरनॅशनल स्टुडंट फी किंवा कास्टमध्ये असेल तर कास्टमध्ये. तर बरेचसे विद्यार्थी ओबीसी कास्टमध्ये किंवा इतर कास्टमध्ये असेल तर बऱ्याचशा कोर्सला त्यांना फक्त ₹150 फी आहे. ₹150त सुद्धा ते ॲडमिशन घेऊ शकतात. त्यासाठी जर कुणाला मदत लागत असेल तर आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या. त्यात आपण सगळं तुम्हाला गाईडन्स केलं जाईल. त्यानंतर रेग्युलर फी यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत, यातले खर्च खालचे जेवढे काही डॉक्युमेंट आहेत सगळं टिक मार्क करायचे आणि प्रोसीड करायचे. आणि टिक मार्क केल्यानंतर आपल्याला ते काय करायचे, हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट आपल्याला दिसणार. अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून सर्व काही डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे आणि अपलोड केल्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता अपलोड सगळे डॉक्युमेंट फास्टमध्ये की आपल्याकडे सेव्ह असणारच आहे. ते अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला स्टेटसमध्ये दिसेल व्ह्यू डॉक्युमेंट्स. त्या व्ह्यूमध्ये आपण पाहू शकतो का आपले डॉक्युमेंट बरोबर झाले आहे का. त्यानंतर आपले फीचं काय असणार आहे, आपल्याला तो मेसेज येणार आहे आणि आपण कन्फर्म केल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव द कंप्लीट ॲप्लिकेशन. तुमचा ॲप्लिकेशन नंबर येणार आहे, फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची. रेग्युलर दिसेल. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर, स्टडी सेंटर, प्रोग्राम, ॲप्लिकेशन डेट, अप्लाय स्टेटस, डॉक्युमेंट, पेमेंट बाय अप्रूव्हल बाय स्टडी सेंटर. हे अप्रूव्हल आपल्याला 1 ते 2 महिन्यात मिळून जातं. स्टडी सेंटरचं अप्रूव्हल लगेच होतं. रिजनल सेंटरच्या याला 1 महिन्याच्या आसपास लागतं आणि आपलं ॲप्लिकेशन आपण प्रिंट करून आता आपण काय करू शकतो, फी पेमेंट करून आपली सर्व ॲडमिशनची कन्फर्मेशन करू शकतो आणि त्याची प्रिंट काढून आपण आपल्या स्टडी सेंटरला द्यायची असेल. अशा संपूर्ण अपडेट डिटेल्समध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल